परभणीच्या बोरी इथल्या कार्यक्रमात ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी एका ग्रामविकास अधिकाऱ्याला कानाखाली लगावेल असा इशारा दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्विट केल्यामुळे मेघना बोर्डीकरांवर टीका होतीये। दरम्यान याबाबत मेघना बोर्डीकरांनी रोहित पवारांना सवाल विचारलेला आहे, पाहूयात। किती भरपूर असं चालवण्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राखी मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली खाली लागतात बिलकुल चालणार नाही काय असे बकरे, कानाखाली खाली लागतात बिलकुल चालणार नाही काय असे बकरे। या आहेत परभणीच्या पालकमंत्री आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर। परभणीच्या बोरी येथील कार्यक्रमामध्ये ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एका ग्रामविकास अधिकाऱ्याला कानाखाली लगावेल असा इशारा दिल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। या व्हिडिओवरून सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांकडे मंत्र्यांना आवरण्याची विनंती केली आहे। रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्विट केल्यानं मेघना बोर्डीकरांवर टीका होतीये। पैशांच्या बॅगा भरणारे, डान्सबार चालवणारे, आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे, यामध्ये भर पडलीये ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्यांची। सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात? देवेंद्र फडणवीस साहेब, काय हुशार मंत्री शोधलेत आपण। तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतीये, याची जास्त चिंता आहे। आता याबाबत मेघना बोर्डीकरांनी स्पष्टीकरण दिलंय। रोहित पवारांनी अर्धवट व्हिडिओ ट्विट करून जनतेची दिशाभूल करू नये असं मेघना बोर्डीकरांनी म्हटलंय। गावातील महिलांनी ग्रामसेवकाबाबत तक्रारी केल्या होत्या आणि तोच राग माझ्या लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी व्यक्त झाला असं स्पष्टीकरण मेघना बोर्डीकरांनी दिलंय। तर रोहित पवार ज्यांनी तुम्ही ट्विट केलं म्हणून सांगताय, त्यांनीच काही दिवसापूर्वी आमदाराशी नीट बोल नाहीतर कानाखाली लावील असं पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्याला म्हणलेलं आपण बघितलेलं आहे। आणि काल सुद्धा जो प्रकार झाला तो अर्धवट त्यांनी तिथे टाकलेला आहे। राज्याच्या जनतेची दिशाभूल करताय ते। कशामुळे मी तसं बोलली? मोलमजुरी करणाऱ्या महिला माझ्या समोर आल्या आणि सांगितलं की हा ग्रामसेवक आम्हाला सांगतो त्या फलाण्याच्या घरी जा, त्याची परमिशन घे, पैसे मागतो, आम्हाला लाभ देत नाही, फिरवतो, आमचा छळ करतो असं म्हणल्यावर त्या ठिकाणी मी मंत्री म्हणून नाही बोलली, मी त्या गोरगरीब महिलांची बहीण म्हणून मी व्यक्त झालेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीतील मंत्र्यांची अनेक वादग्रस्त विधानं समोर येत आहेत। माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे, संजय शिरसाट यांच्यानंतर मेघना बोर्डीकरांचाही व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांनाही घेरलंय। त्यामुळे येत्या काळात मंत्र्यांची ही विधानं थांबवण्याचं मोठं आव्हान मुख्यमंत्र्यांसमोर दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।